नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मागे पण मी एक होममेड सेरेलॅकची रेसिपी केली होती आणि आज मी परत दुसरी एक बनवली आहे. तर ती ड्रायफ्रूट आणि मखाना वगैरे त्याची होती. तर आज मी ही फक्त आणि फक्त मिक्स डाळींची होममेड सेरेलॅकची रेसिपी केली आहे. तर ती तुम्ही नक्की बघा आणि आपल्या बाळाला सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि डाळ ही अतिशय पौष्टिक असते, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तर आता माझं बाळ 8 महिने कंप्लीट झालेत त्याला. तर मी पण त्याला 3 टाइम खायला देते. तर म्हटलं त्याला करते तर ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ केलाय. तर छोटासाच आहे आणि एकदम छान सेरेलॅक आहे हे पण. तर तुम्ही नक्की करून बघा. तर जास्त उशीर न करता चला रेसिपीला स्टार्ट करूया. चला तर. इथे मी अर्धी वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे. इथे तुम्ही इंद्रायणी सुद्धा बासमती सुद्धा वापरू शकता. आणि 3/4 कप चना डाळ, 3/4 कप मूग डाळ, 1/4 कप उडीद डाळ आणि 3/4 कप तूर डाळ असं मेजरमेंट घेतलंय. तर इथे एकाच वाटीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. आणि अर्धीच वाटी तांदूळ आणि त्याच्यापेक्षा जास्त बाकी मग मूग डाळ, चना डाळ आणि उडीद डाळ असं घेतलं आहे. आणि ते सगळं इथे मिक्स करायचं. तुम्ही वेगळं वेगळं पण धुवून सुकवू शकता. मी ते एकत्रच घेतलं आहे. तर ते छान 3-4 पाण्यामध्ये पाणी स्वच्छ निघेपर्यंत छान असं मी धुवून घेतलं. आणि ते मग एका कोणत्याही कॉटनच्या कपड्यावरती ते सुकवत ठेवायचं 3-4 तास, किंवा तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं उन्हामध्ये पण तुम्ही ठेवू शकता. तर इथे मी रात्रभर ठेवलं होतं फॅनखाली घरीच, म्हणजे ते चांगलं सुकेल असं. तर हे पूर्ण मी चाळणीतून पाणी गाळून घेतलं, म्हणजे नंतर तो कपडा जास्त ओला नाही होत. तर छान असं भरपूर पाण्यातून मी ती डाळ सगळी धुवून घेतली स्वच्छ आणि पूर्ण पाणी असं त्याच्यातलं निथळून घेतलं. आणि मग एक कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यावरती ते असं पसरवून ठेवलं, सुकण्यासाठी ठेवलं. उन्हात ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण मी काही उन्हात नव्हतं ठेवलं. आणि मग मी ते चांगलं सुकून दिलं. 1 तास 3 तास पण सुकवू शकता. नंतर ते ड्राय रोस्ट सगळं करून घ्यायचं. तर इथे मी मीडियम हीटवरती पूर्ण सगळी डाळ आणि सगळं जे मिक्सचर होतं ते सगळं चांगलं खरपूस असं भाजून घेतलं. जास्त पण करपवायचं नाही आणि जास्त पण कच्चं नाही, एकदम त्याला आवाज येतो तोपर्यंत आपण ते चांगलं भाजून घ्यायचं. आणि मग नंतर ते एका ताटामध्ये काढून सगळं थंड होऊन दिलं. आणि थंड झाल्यानंतरच मग ते मिक्सरमध्ये दळायचं. तोपर्यंत गरम गरम नाही दळायचं. म्हणजे थंड होऊन दिलं आणि मग ते एका ताटात काढून घेतलं आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. तर कसं आपण जर 3 टाइम बाळाला खायला देत असू तर मग 1 टाइम हे, 1 टाइम ड्रायफ्रूटचं, मखाण्याचं किंवा 1 टाइम भाताचं, असं 3 टाइम किंवा नाचणी सत्व असं वेगळं वेगळं दिलं तर आपल्याला पण एकच जेवण आपण सारखं सारखं तेच नाही खात ना. मग आपण बाळाला पण थोडं वेगळं वेगळं द्यायला पाहिजे. तर म्हणून मी 3 टाइम त्याला सगळं वेगळं वेगळंच देते. तर असं करून ठेवलं का बरं पडतं. पटकन त्याला भूक लागली का पटकन करायचं आणि द्यायचं. आणि राहतं पण छान. फक्त एकदम टाईट डब्यामध्ये, कंटेनरमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं. लागेल तसं घ्यायचं, 1 चम्मच 2 चम्मच. मी तसंच करते. तर मग ते मी बनवलेलं, मी मागच्या वेळी पण सेरेलॅक दाखवलं, तर मी असंच करते बरं का. पाण्यामध्ये थोडंसं गार पाण्यामध्ये मिक्स करून आणि गरम पाण्यामध्ये तूप टाकून. तर एका ताईंची कमेंट पण होती मला का तुपामध्ये भाजून पण आपण घेऊन तसं पण छान लागतं. तर छान लागतं तसं पण. मी तसं पण करून बघितलं, पण थोडंसं आपण अगोदर पण खरपूस भाजून घेतो आणि नंतर पण ते भाजता भाजता आहे ना थोडंसं करपल्यासारखं होतं. पटकन त्याला बघावं लागतं. मग त्यापेक्षा हे जास्त बेटर वाटतं मला. आणि हे छान खातो तस्मय पण. त्यामुळं मग तुम्ही कसंही करू शकता. तुपामध्ये भाजूही शकता किंवा आपण ते आधी भाजलेलं असतं तर डायरेक्ट असं पाण्यामध्ये पण टाकून घेऊ शकता. दोन्हीमध्ये कसंही केलं तरी ते छान होतं. पण ते पटकन करपायला नको म्हणून मग हे मला जास्त बेटर वाटतं. तर मी असं करते. तर ते छान असं
5-7 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आणि मग एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. तर थोडंसं पातळच द्यायचं बरं का, म्हणजे पचायला बरं जातं, कारण ते थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं. तर तुमच्या बाळाला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, एकदम साधी सोपी आहे. चलो बाय.